गेल्या काही व्हिडिओज मधून आपण सिमिलरिटी या चॅप्टरच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा अभ्यासला होता. आज आपण एक प्रॉपर्टी पाहणार आहोत, ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका अँगलच्या बायसेक्टरची प्रॉपर्टी. स्टेटमेंट असा आहे, द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. ट्रायंगलच्या एका अँगलचा बायसेक्टर त्या अँगलच्या अपोजिट साइडला अशा पद्धतीने डिवाइड्स करतो की त्या पार्टचे रेशो हे रिमेनिंग साइडच्या रेशो एवढे असतात, अशी प्रॉपर्टी आहे. स्टेटमेंट मध्ये आपल्याला अ ट्रायंगल म्हणजे एक ट्रायंगल आहे, म्हणून आपण फिगर काढूया. एक ट्रायंगल ABC. एका अँगलचा बायसेक्टर ऑफ एन अँगल. तर कोणत्याही एका अँगलचा आपण बायसेक्टर काढू शकतो. आपण अँगल बी चा बायसेक्टर काढू, जो की त्या अँगलची अपोजिट साइड AC ला इंटरसेक्ट करायला ऍट पॉइंट E. अँगल बायसेक्टर आहे म्हणजे दोन अँगल जे तयार झाले ते कॉन्ग्रंट अँगल्स आहेत. अँगल ABE आणि अँगल CBE हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, कारण हा BE हा आपण अँगल बायसेक्टर घेतलेला आहे. त्या फिगर वरून गिवन देऊया. आपण एक ट्रायंगल घेतला ABC, ट्रायंगल ABC, आणि या ट्रायंगल मध्ये अँगल बी चा आपण बायसेक्टर काढला. बायसेक्टर ऑफ अँगल बी इंटरसेक्ट साइड AC at point E. आपल्याला प्रूव्ह करायचंय की या अँगल बायसेक्टर मुळे अपोजिट साइडचे जे दोन पार्ट तयार झाले AE आणि EC याचा रेशो AE अपॉन EC हा रेशो रिमेनिंग साइड्सच्या रेशो एवढा असतो. ट्रायंगलच्या रिमेनिंग साइड्स उरलेल्या बाजू AB आणि BC याच्या रेशो एवढा, म्हणजे AB अपॉन BC हे आपल्याला प्रूव्ह करायचं. या प्रॉपर्टीच्या आधी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिलेला आहे. त्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये ट्रायंगलला च्या दोन साइडला जर एखादी लाईन इंटरसेक्ट करत असेल तर त्याला ती पॅरलल असते एका साइडला. तसं होण्यासाठी आपण थोडं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. या BE ला पॅरलल असणारी आणि पॉइंट C मधून जाणारी एक रे आपण ड्रॉ करणार आहोत. पॉइंट C मधून जाणारा आणि BE ला पॅरलल. AB हा रे पुढे वाढवणार आहोत. दोन्ही रे एकमेकांना पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करायला. या ठिकाणी पॉइंट D घेऊ. construction.
draw ray CD parallel to ray BE. Extend ray AB. Such as it intersect BE at B. BE ला पॅरलल आणि पॉइंट सी मधून जाणारा रे काढला CD. AB हा रे एक्सटेंड केला D पर्यंत. आता फिगर तयार झालेली आहे. आता या फिगर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर BE हा DC ला पॅरलल आहे आणि AD त्याची ट्रान्सव्हर्सल आपण गृहीत धरली. तर अँगल ABE आणि अँगल BDC हे दोन अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल लाईन पॅरलल असल्यामुळे हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रॅट. BE is parallel to CD and ray AB is transversal. Therefore, angle ABE is congruent to angle BDC. Corresponding angles. Similarly, BE is parallel to CD and BC is a transversal. आता ट्रान्सव्हर्सल चेंज केली. BE आणि DC पॅरलल आहे. BC ही ट्रान्सव्हर्सल घेतली. अँगल EBC and अँगल BCD हे अल्टरनेट अँगल्स होतात आणि लाईन पॅरलल असल्यामुळे हे दोन अल्टरनेट अँगल कॉन्ग्रॅट. BE is parallel to CD and BC is a transversal. Therefore, angle EBC is congruent to angle BCD. Alternate angles. But B is the angle bisector of angle ABC. Therefore, angle AEB
an angle ABC are congruent. BE हा अँगल ABC चा बायसेक्टर आहे, म्हणून ABE आणि अँगल EBC हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट होतील. हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. अँगल BE हा ABC चा बायसेक्टर. आता या तीन स्टेटमेंटचा विचार केला, 2, 4 आणि 5, तर ABE इज कॉन्ग्रंट टू EBC. ABE आणि EBC कॉन्ग्रंट आहेत. लेफ्ट हँड साइड कॉन्ग्रंट आहेत, therefore right hand side is also congruent. Therefore angle BDC is congruent to angle BCD. BDC आणि BCD हे दोन अँगल कॉन्ग्रंट. आता ट्रायंगलचा विचार केला BDC या ट्रायंगलचा, या BDC ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, आणि दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्या दोन अँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रंट असतात. म्हणजे अँगल C च्या अपोजिट साइड BD आणि अँगल D च्या अपोजिट साइड BC ह्या दोन्ही कॉन्ग्रंट होतील. Therefore in triangle BDC segment BD is congruent to segment BC. Side opposite to congruent angles. पूर्ण मोठ्या ट्रायंगलचा विचार केला ABC. या ट्रायंगलचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की BE ही DC ला पॅरलल आहे. म्हणजे ट्रायंगलच्या एका साइडला ही लाईन पॅरलल आहे आणि उरलेल्या दोन साइड AD आणि AC ला ती इंटरसेक्ट करायला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो, आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार काय होईल तर AB अपॉन BD इज इक्वल टू AE अपॉन EC. आता आपण ट्रायंगल घेतला ADC. in triangle ADC BE is parallel to DC. Therefore, by basic proportionality theorem, AB upon BD is equal to AE upon EC. Basic proportionality शॉर्टकट मध्ये आपल्याला त्याला असे लिहिता येईल BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. AB अपॉन BD इज इक्वल टू AE अपॉन CD. पण आपण प्रूव्ह केले की BD इज इक्वल टू BC. म्हणजे BD च्या जागेवर आपण BC वापरू शकतो. BD च्या जागेवर जर BC वापरलं आपण असे लिहू शकतो की AB अपॉन BC is equal to AE upon EC. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. AE upon EC is equal to AB upon BC. AE upon EC is equal to AB upon BC. अँगल बायसेक्टर थेरम. ज्या अँगलचा बायसेक्टर आहे तो त्याच्या अपोजिट साइडला डिवाइड करतो
तो डिवाइड केल्यानंतर जे दोन पार्ट तयार होतात त्या दोन पार्टचा रेशो हा रिमेनिंग साइडच्या रेशो एवढा असतो. म्हणजे AE अपॉन EC इज इक्वल टू AB अपॉन BC.